देखील पुतलं आपलं जे बीड जिल्ह्यामध्ये एकूण 109 FIR आत्तापर्यंत पोलिसांनी त्याच्यामध्ये दाखल केलेली आहे. 500 लोकांवर प्रतिबंधक कारवाई सुद्धा त्याच्यामध्ये केलेली आहे. पुतळेच्या बाबतीत शासनाचा GR आहे, शासनाचे नियम कायदे, त्यामध्ये जिल्हा स्तरावर समिती राहते, त्याची समितीची परवानगी घेऊन पुतळा बसवता येते. त्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्सची NOC आणि ग्राउंड लेवलची रिपोर्ट बघून त्याच्यानंतर पुतळा बसवता येते. सगळ्या लोकांना माझं हेच आव्हान राहील की हे आपण जे पुतळा बसवत आहे ते आपले इतिहासाचे खूप मोठे ज्यांची हस्ती आहे त्यांचे आपण पुतळा बसवत आहे, तो लीगल मार्ग वापरा, कायदेशीर मार्ग वापरा. पुतळा समिती जो आहे जिल्ह्याच्या लेवलवर त्यांची परमिशन घेऊन लीगली त्याच्यामध्ये वापरा, जेणेकरून उत्साहात आणि आनंदात तुम्ही तिथे पुतळा बसू शकते, सगळा नियम कायदा फॉलो करून. या कारवाईनंतर आता पुढची कारवाई कशी असणार आहे जर अशाच पद्धतीने सुरू असेल? पुतळ्याच्या बाबतीत जे लोकांनी उल्लंघन केलेलं आहे प्रतिबंधक कारवाई आम्ही त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि त्याचबरोबर आता जे लोक ह्याच्यामध्ये परत ते करते त्याच्यामध्ये जेलचे सुद्धा प्रावधान आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये अनधिकृतरित्या पुतळे उभारण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. जर बीड जिल्ह्याचा विचार केला तर गेल्या 27 महिन्यामध्ये तब्बल 128 पुतळे उभारण्यात आले आहेत. त्यातल्या 109 प्रकरणामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. 500पेक्षा जास्त लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई झालेली आहे. या नववर्षाच्या 2026मध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये तब्बल 39 ठिकाणी अनधिकृत पुतळे उभारण्यात आलेले आहेत. तसं जर पाहिलं तर पुतळे उभारण्यापूर्वी ते वादग्रस्त ठिकाणी उभे करण्यात येऊ नयेत, वाहतुकीला अडथळा ठरू नयेत, त्याचबरोबर राज्य सरकारची परवानगी घ्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करण्यासाठी ते पुतळे उभे करतात आणि त्यानंतर भावनिक राजकारण करून दोन्ही बाजूनी समाजामध्ये त्या ठिकाणी वितुष्ट निर्माण होतं. बऱ्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे पुतळे जे आहेत, कारण पुतळे उभारल्यानंतर त्याची निगा राखणं, त्याची काळजी घेणं, कारण बऱ्याच ठिकाणी पुतळ्यांवर जर समजा विटंबना झाली त्यानंतर मोठा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, जातीय दंगली होतात, त्याची जबाबदारी कोण घेणार हा खरा प्रश्न आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत इतक्या वर्षापासून अनधिकृत पुतळे उभारत असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये सामाजिक सलोखा बिघडत आहे. त्याचबरोबर आम्ही वैचारिक वारसदार जे आहेत, आमचं असं म्हणणं आहे की महापुरुषांचे पुतळे उभारण्या पाठीमागे त्यांच्या कार्याची प्रेरणा घेणं, त्यांचे विचार आत्मसात करणं हे आहे का? केवळ 2-3 समाजामध्ये भांडण निर्माण करून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधणं हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणामध्ये जे बेकायदेशीरित्या पुतळे उभा करत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी.